हाय मित्रमैत्रिणींनो, चला आज तुम्हाला आहे ना सोप्या पद्धतीने मसाले भात म्हणा किंवा खिचडी ते दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे छोटा, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतलेला आहे आपण, आणि अद्रक लसणाची असं ठेचून पेस्ट केलेली आहे आपण. शेंगदाणे घेतलेत, माझ्या मुलींना आवडतं म्हणून शेंगदाणे पण घेतलेत. हे बघा, वाटाणा बटाटा स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेत. चला आता आपण ना फोडणी देऊया. चला पातेलं तापले आपलं. चला आपण आता मोहरी टाकली आहे, जिरे टाकले, हिरव्या मिरच्या टाकायच्या आपल्याला. चला कांदा टाकून घेऊया आपण लगेच. टमाटा पण टाकून घेतला आपण. कांदा परततोय आपला. आपण ना कढीपत्ता पण टाकून घेऊया, तेलात छान वास येतो. आपला कांदा परततोय तोपर्यंत आत्या काय करते दाखवू दे तुम्हाला, थांबा. हे बघा, आत्याबाईनं आपल्या ना मेथीची भाजी निसली मस्त छान हिरवीगार कालच्या रविवारची. हे बघा, पिशीत भरून ठेवू राहिला आत्या आता. ते बघा, छान बनवूया आता भाजी आपल्याला. बघा किती छान भाजी, मस्त ताजी ताजी भाजी आहे रविवारची, मस्त. ते बघा, तर आपला कांदा परतलाय का बघू आपण. हे बघा, कांदा छान परततोय आपला, टमाटा वगैरे. चला आपण ना अद्रक लसूण जे वाटलेलं आहे ना ते टाकून घेऊया आता. छान परतून घ्यायचे आपल्याला. हे बघा, आपण आहे ना आता हे लाल तिखट आहे आपलं घरगुती. हा थोडासा बिर्याणी मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेला आहे, थोडासा आपला घरचा गरम मसाला आहे आमचा. चला आता आपण ना टाकून घेऊया. चला आपण ना मसाले टाकून घेऊया. सगळे मसाले टाकायचे आपल्याला, छान परतून घ्यायचे आता. वाटाणे बटाटे टाकून घ्यायचे आपल्याला आता. छान परतून घ्यायचे. अद्रक लसूण ठेचून अशी खिचडी नक्कीच करून खा. सोप्या पद्धतीने खिचडी म्हणा, मसाले भात म्हणा, एकदम सोप्या पद्धतीने खूप छान लागतो. मीठ टाकून घ्यायचं आपल्याला लगेच. शेंगदाणे पण टाकून घेऊया आपण, कोथिंबीर पण टाकून घेऊया. सगळं परतून घेऊया आपण एकत्र आता. हे बघा किती छान दिसतंय, आपला सगळा मसाला परतलेला आहे. आता त्याच्यात आपण आता पाणी टाकूया. चला आपण आता पाणी टाकून घेऊया. पाणी असं एकदम नाही टाकायचं आपल्याला, मसाला छान परतून घेतल्यावर थोडं थोडं करून टाकायचं. हे बघा, आपल्या खिचडीला उकळी येते तोपर्यंत आपण आहे ना झाकण ठेवूया थोड्या वेळ. तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया. हे बघा, आपण ना मदर इंडिया तांदूळ धुवून घेतलेले स्वच्छ 2-3 पाण्याने. चला आपल्या खिचडीला उकळी आली का बघा, छान आली, 5 मिनिट छान उकळी आलेली आहे. आता आपण तांदूळ टाकूया त्याच्यात. चला टाकूया. आपल्या खिचडीला उकळी आलेली आहे. हे बघा, अर्धा लिंबू घेतलेला आहे आपण, तो टाकायचा आहे आपल्याला छान. तुम्ही पण नक्कीच टाकून पहा, खूप छान लागते खिचडी. छान हलवून घ्यायची आपल्याला आणि आता वाफेवर ठेवून द्यायचे थोड्या वेळ आपल्याला. बघा तुम्हाला दाखवते, बघा खूप छान दिसते पहा आपली खिचडी.
कारण मसाले भात करताना मी त्याच्यात आहे ना धने, दगडफूल, दालचिनी हे सगळे ना वाटून घेत राहते, लवंग मिरे. त्याच्यामुळं मी याला मसाले भात नाही खिचडीच म्हणणार आहे. हे बघा सोप्या पद्धतीने एकदम, पण छान चविष्ट मस्त. हे बघा. चला आता असे थोडं पाणी राहिलं आपल्या खिचडीत. आता आपण वाफेवर ठेवतो. चला आपली खिचडी किती राहिली बघूया आपण. हे बघा थोडी राहिली आता. चला तोपर्यंत आत्याबाई काय करते आपलं बघूया. हे बघा आपल्या आत्याबाई काय करू राहिल्या. चला तुम्हाला दाखवते काय काय फळं आहे. हे बघा, हे बघा, हे ना आत्याने टरबूज आणलेलं आहे बाजारातून. आत्या खरबूज कापताय, ते पण बाजारातून आणलेलं आहे. हे बघा आपल्या घरच्या पपया आहे. 4 पपया निघाल्यात आपल्या घरच्या. आणि हे चिक्कू पण वानोळा आलेला आहे आम्हाला. खूप आले होते कटोरीभर. ते आता किती छान निघाले खरबूज. आणि हे खरबूज पण सकाळी आम्हाला आहे ना वानोळा आलेला आहे. म्हणजे त्यांनी ना आणलं होते वावरातून, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला एवढे मोठे खरबूज दिलेले आहे. ते बघा या आत्यांनी आणलेले आहे. कापताय आत्या. ते बघा माझी मुलगी. ते बघा तेच सांगा आपल्याला. ते बघा किती फळ आहे. माझ्या मुलीला, मोठीला नाही पण लहानीला खूप फळं आवडतात. तिला टरबूज खरबूज खूप आवडतं. हे बघा चिक्कू पण असे टोकरी भर होते. सगळ्यांनी खाल्ले, आता 2-3च राहिले. हे खरबूज पाहता किती आहे. खूप गोड खरबूज आहे बरं का. खाऊन पाहत्या कसं आहे. खूप छान आहे, गोड आहे. हे आपल्या घरच्या पपया तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण दाखवलेलं मी. खूप पपया निघतात आपले. हे बघा छान आहे अशा मस्त. हे बघा. चला आपल्याला खिचडी झाली का बघा आपण. हे बघा आपली खिचडी झालेली आहे आता. चला तुम्हाला दाखवते मी आता. हे बघा किती छान दिसते आपली. चला आपल्या आता खिचडी पण तयार आहे, रेडी आहे. चला तुम्हाला दाखवते. हे बघा काकड्या घेतल्या, लिंबू घेतलाय. खिचडीसोबत लिंबू खाऊन बघा, खूप छान लागतो. आणि आपण त्याच्यामध्ये पण टाकलेलं, त्याच्यामुळे खिचडीला एकदम भारी चव येते, एक नंबर लागते. हे बघा तुम्हाला फळं पण दाखवले होते आज. किती फळं आणलेले होते. आम्हाला वानोळा आला होता फळांचा सगळा. तुम्हाला दाखवले मी आत्ताच. चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. खिचडी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.